नेहा अभि किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ, तिखट डाळ। तर आपण डाळ शिजवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद चवीनुसार घेतलेलं आहे। त्यानंतर एका पातेल्यात घेऊन त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतड आवाज आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। चांगला भाजून झाल्यानंतर कढीपत्ता त्याच्यामध्ये लाल काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे। लाल काश्मीरी मिरची पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मालवणी तिखट मसाला आणि धना जिरा पावडर टाकायचा आहे। तर धना जिरा पावडर टाकल्यानंतर ते सगळं मिक्स करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर जी आपण शिजवलेली डाळ आहे ती आपण फोडणीला द्यायची आहे। तर अशा प्रकारे डाळ तयार झालेली आहे। 5-10 मिनिटांमध्ये ती उकळी आली की रेडी आहे। डाळीला उकळी आल्यानंतर कोथिंबीर चिरून वरतून टाकायची।